नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. राधावहिनी ईशान आणि इराला कवितेचा अर्थ सांगत असतात. तर कवी काय म्हणते, हमको मन की शक्ती देना, मन विजय करे. याचा अर्थ काय होतो बरे? तर देवा आम्हाला भरपूर शक्ती दे, भरपूर बळ दे. मन विजय करे म्हणजे काय? आमचा विजय हो. दुसरो की जय के पहिले खुद को जय करे म्हणजे दुसऱ्यांचं जाऊ दे राहू दे, पण आपण आपला जय जयकार करावा. तेव्हा दुनिया सलाम करते. काय करते? त्यावर इरा म्हणते सलाम करते. तेव्हा ईशान झुरळ म्हणून त्यांना घाबरवतो आणि त्या घाबरून विचारू लागतात कुठे कुठे. त्यावर ईशान म्हणतो उजवीकडे उजवीकडे आणि आता डावीकडे असं म्हणून तो त्यांची गंमत करू लागतो. त्यावर राधावहिनी घाबरतात आणि म्हणतात बाई मी आता काय करू? अहो तुम्ही काय बघून राहिले माठासारखे, काहीतरी करा ना. त्यावर किशाभाऊ म्हणतात ए गप गप, काऊन एवढी आवडून राहिली ग? काय ते पोटे मजाक करताना तुझ्या संग? काय नाही झुरळ बिरळ, पदर घे खाली तो. त्यावर राधावहिनी चिडूनच ईशानला म्हणतात भाईताड्या, हसून राहिल्यावरून दात काढतो. तितक्यात अनिश येऊन म्हणतो हॉट चॉकलेट रेडी आहे. त्यावर राधावहिनी म्हणतात असं काही देत नको जाऊ, हॉट चॉकलेट बिग चॉकलेट, त्यापेक्षा कडुनिंबाचा रस देत जा, डोकं शांत राहीन. त्यावर अनिश म्हणतो अगं मामी रोज रोज नाही देत आम्ही त्यांना, आज मुलं खूप दिवसांनी आलीत ना म्हणून केलं. अनिश इराला हॉट चॉकलेट देतो. तेव्हा ईशान विचारतो मला? त्यावर अनिश म्हणतो तुला काय करायचं हॉट चॉकलेट, तू तर जंगलमॅन आहेस ना. जंगलमॅन काय करतो माहिती आहे? जंगलातली सगळे कंदमुळं खातो, बटाटे गाजरं, तू हेच खा. तो स्वतः शिकार करून खातो. त्यामुळे तू स्वतःच कर, आम्ही तुला काही देणार नाही. त्यावर तो म्हणतो नॉट फेअर नॉट फेअर, मला पण पाहिजे. त्यावर अनिश म्हणतो हवं आहे ना, मग हा अवतार काढ आधी, स्वच्छ हो, हातपाय धू आणि मग मिळेल. तेव्हा ईशान तिथून जायला लागतो. तेव्हा राधावहिनी म्हणतात दूर दूर दूर, माझ्यापासून दूर. अनिश इराला विचारतो इरा तू का थांबलीस? अगं घे ना. त्यावर ती म्हणते नको, त्याला येऊ दे, त्याला पण आवडतं ना हॉट चॉकलेट, मग दोघं एकत्रच पिऊ. तेव्हा राधावहिनी म्हणतात बरं मी जरा मंदिरात जाऊन येतो, ते संध्याकाळचं स्वयंपाकाचं पाल लागतं पण पहा कोणतरी, आणि त्या तिथून जातात. तेव्हा भैरवीचे बाबा म्हणतात बापरे परत जेवणाचा प्रॉब्लेम, भैरवी कुठे आहे? इकडे अशोक मामा सोसायटीच्या मीटिंगसाठी आलेले असतात. देसाई म्हणतात अहो पण माझगावकर, आपण एजन्सीकडे काम दिलंय ना सोसायटीच्या सिक्युरिटीचं. त्यावर अशोक मामा म्हणतात अहो पण माणसं टिकतातच असं काही नाही हो. प्रत्येक काम जर तुम्ही एजन्सीकडे द्यायला लागलात तर मग एकट्याने काय करायचं? तिकडे मॉल सुरू झाले म्हणून सगळे दुकानदार सगळे नुकसानीत गेले, तसंच व्हायचं. तेव्हा देसाई माझगावकरांना म्हणतात अहो पण विश्वासू माणसं मिळतातच कुठं माझगावकर. त्यावर अशोक मामा म्हणतात हे बघा देसाई, तुम्ही नोकरी केली, मी नोकरी केली, ह्यांनी केली त्यांनी केली, आपण कधी चोऱ्या माऱ्या करून नोकरी केली आहे का? नाही ना. म्हणजे आपण विश्वासू आहोत. मग सोसायटीतला वॉचमन विश्वासू का नसेल? का? तर आपल्या इतका शिकलेला नसेल म्हणून. ते पुढे म्हणतात अहो गोरगरीब माणसं लबाडी करूनच पैसे मिळवतात असं नसतं, त्याच्यावर विश्वास ठेवा, मुख्य म्हणजे त्याला पैसे द्या. आणि ते पुढे विचारू लागतात पॅरेची तुम्ही अजून पगार दिला नाही असं म्हणत होता तो. त्यावर तोडणे म्हणतात अहो माझगावकर, सोसायटीकडे सिंकिंग फंड नाही आहे, आपण पूर्ण पाईपलाईन रिपेअर केली आहे, सगळे पैसे तिथे लागलेत, आता मेंटेनन्स वाढवायचं म्हटलं तर सभासद कटकट करतात. त्यावर देसाई म्हणतात हां म्हणूनच म्हणतो की आपण रिडेव्हलपमेंट करूयात काय. तेव्हा अशोक मामा म्हणतात त्या पुढच्या गोष्टी झाल्या हो, हा आत्ताचा प्रॉब्लेम आधी सोडवा. प्यारे दिवस रात्र काम करणार नाही, ते त्याच्या हक्काच्या विरुद्ध आहे. त्यामुळे रात्रीसाठी वेगळा माणूस शोधा, नाहीतर मी येऊन बसतो खाली रात्री. त्यावर सगळेजण नाही नाही म्हणू लागतात. त्यावर अशोक मामा म्हणतात नाही नको ना, मग एक काम करा ना, तुमच्यातला प्रत्येकजण रोज खाली येऊन बसेल. चालेल, पण त्यासाठी कुणीही तयार नसतं. त्यावर अशोक मामा म्हणतात सांगतायत मला, शोधा मग शोधा. आणि ते तिथून जाऊ लागतात. तेवढ्यात तोरणे विचारतात ओ माझगावकर, तुमचे ते पाहुणे अजून किती दिवस राहणार आहेत? त्यावर अशोक मामा म्हणतात राहतील 2-3 दिवस. त्यावर ते म्हणतात परवा आले होते मीटिंगमध्ये. त्यावर अशोक मामा विचारतात कोण, किशाभाऊ? तेव्हा देसाई म्हणतात नाही म्हणाले, सहज गप्पा मारायला आलो, पण मला जरा विचित्रच वाटलं हं. त्यावर अशोक मामा म्हणतात तुम्हाला कधी सहज बोलताच येत नाही ना? नाही कायम दुसऱ्याच्या उखाळ्या पाखाळ्या काढत बसणं एवढंच जमतं, बरोबर आहे ना? चला
येतो मी, फुकट डोक्याला ताप असो म्हणून अशोक मामा तिथून जातात. इकडे अनिश विचारत असतो, आवडलं का हॉट चॉकलेट, कसं झालं? त्यावर सगळे म्हणतात एकदम मस्त. तितक्यात डोरबेल वाजते. त्यामुळे ईशान आणि इरा माऊ आली म्हणून पळत जातात. तेव्हा खरंच भैरवी आलेली असते. ईशान आणि इरा खूप खुश होतात आणि भैरवीला विचारू लागतात, कशी आहेस तू माऊ? त्यावर ती म्हणते मस्त. आणि तुम्ही कसे आहात? त्यावर इरा म्हणते, माऊ तू आम्हाला आंबेडाळ कधी करून देणार आहेस? तेव्हा ईशान म्हणतो, कोथिंबीर वडी पण आणि पणं पण. त्यावर ती म्हणते, करणार, देणार, सगळं देणार. लगेच काय ऑर्डर सोडतायत? हे सगळं बघून किशाभाऊ स्वतःशीच बोलू लागतात, काय गुलूगुलू करतेत कुणास ठाऊक. तेव्हा ईशान इरा सांगू लागतात, समर कॅम्पला आम्ही खूप मजा केली. आम्ही खूप काय काय बनवलं, थांब तुला दाखवतो. त्यावर भैरवी म्हणते, आत्ता नको, नंतर दाखवा. त्यावर ते म्हणतात, नाही नाही आत्ताच. त्यावर चंदोबा म्हणतात, अगं तुला खूप दिवसांनी भेटतायत म्हणून ते उत्साहात आहे, बघ ना ते काय दाखवतायत. तेव्हा भैरवी म्हणते, आय नो बाबा, मी नाही म्हणले का, नंतर बघते मी. आणि ती तिथून जाते. तेव्हा अनिश भैरवीच्या बाबांना म्हणतो, काका मला जरा तुमच्याशी बोलायचंय, येता का इकडे? तेव्हा ते दोघं बाजूला बोलण्यासाठी जातात. अनिश म्हणत असतो, काका हे दोघं इथना भैरवीकडून खूप अपेक्षा करतात हो. त्यावर ते म्हणतात, त्यांची काही चूक नाही म्हणा, मोठी माणसं लहानांकडून थोडीफार अपेक्षा करणारच, त्यात ही आता या घरची सून आहे ना. त्यावर अनिश म्हणतो, हो पण जरा जास्तच होतं यांचं. पुढे तो म्हणतो, ही माणसं आईच्या माहेरची म्हणून बाबा आणि मी दोघंही गप्प बसलो, पण प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं. आणि तो सांगू लागतो, तुम्हाला माहिती आहे, हळदी कुंकवाची सगळी तयारी भैरवीकडून करून घेणार होते ते, पण थँक गॉड बाबांनी लास्ट मुमेंटला फुलराणीला बोलवून घेतलं. आणि तो म्हणतो, खरंच सांगतो बाबा, सगळ्यांचं सगळंच करते भैरवी. हे ऐकल्यावर भैरवीच्या बाबांना आश्चर्य वाटतं आणि ते विचारतात, काय सांगतोस काय? त्यावर अनिश म्हणतो, हो पण तुम्हालाही माहिती आहे, भैरवी खूप ऑर्गनाईज आणि सिस्टमॅटिक आहे, पण हे घरगुती चॅलेंजेस झेपत नाही हो तिला. त्यावर ते म्हणतात, म्हणूनच ती अशी चिडचिड करते, उलट उत्तर देते असंच ना? त्यावर अनिश म्हणतो, नाही नाही, असं बिलकुल नाही आहे, उलट ती सगळं पेशंटली हँडल करते खूप. ऑफिस आणि घर सगळं व्यवस्थित सांभाळते, पण काका हो मला तरीही टेन्शन येतं आहे हो. तेव्हा ते विचारतात, का? त्यावर अनिश म्हणतो, आमच्या घरात सगळेच खूप रागीट आहे हो, कधी कुणाचा भडका उडेल सांगता येत नाही. त्यावर भैरवीचे बाबा म्हणतात, ठीक आहे, मी भैरवीशी बोलतो, थोड्या दिवस माझ्या घरी घेऊन जातो, तेवढीच तिला उसंत मिळेल. आणि ते बॅगा घेऊन भैरवीच्या खोलीत येतात. भैरवीजवळ जाऊन विचारतात, कशी आहेस भैरवी? त्यावर भैरवी म्हणते, बरी आहे. पुढे ते विचारतात, आपल्या घरी येतेस? त्यावर ती विचारते, का? तेव्हा ते म्हणतात, इथे एवढ्याशा जागेत एवढ्या माणसांबरोबर राहताना. तेव्हा भैरवी म्हणते, सवय झाली आहे मला. तेव्हा तिचे बाबा म्हणतात, ते दोघंही आलेत, त्यांच्या वागण्याचाही त्रास होत असेल तुला. त्यावर भैरवी म्हणते, नाही होते मला त्रास. तेव्हा तिचे बाबा म्हणतात, भैरवी अनिशने मला सगळं सांगितलंय, मला सगळं कळलंय. त्यावर भैरवी म्हणते, बाबा मी सगळं करेन मॅनेज. आणि ती म्हणते, हो मला ऑफिस पार्टीला जायचं होतं, पण आता 10 माणसं येणार आहेत, सो मी काही वर्कआउट होतंय का ते बघत होते, पण आता नाही होणार आहे, त्यामुळे मी नाही जाणार आहे पार्टीला. आणि लकीली बाबा आणि अनिश आहेत ना सोबत, ते असले तर काहीच घाबरायचं कारण नाही आहे. आणि येऊन जाऊन स्वयंपाक तर करायचा आहे, करेल मी. हे ऐकून तिच्या बाबांना खूप आनंद होतो आणि ते म्हणतात, भैरवी बदलली आहेस तू, तुझ्यात एक ठहराव आलाय, याआधी अशी तू नव्हतीस. माझी चिंता आता मिटली, तुला काही मदत लागली तर सांग, मी आहेच. भैरवीचे बाबा जात असताना त्यांना अशोक मामा भेटतात. अशोक मामा त्यांना विचारतात, अरे कधी आलात तुम्ही? त्यावर ते म्हणतात, बराच वेळ झाला, तुमची वाट बघितली. त्यावर अशोक मामा म्हणतात, हां ते सोसायटीची मीटिंग होती, ते काय रात्रीच्या वॉचमनसाठी पत्र काढायचं आहे, कसं आहे आपली सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यावर ते म्हणतात, बरोबर आहे, येतो मी, मुलांना सोडलं आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, हो पण नक्की या, आपलं बोलायचं राहिलं आहे. तेव्हा भैरवीचे बाबा थांबून पुन्हा अशोक मामांना आवाज देतात आणि म्हणतात, अशोकराव थँक्यू व्हेरी मच, तुम्ही भैरवीला खूप सांभाळून घेतायत. त्यावर अशोक मामा म्हणतात, ती काही बोलली काय तुम्हाला? त्यावर ते म्हणतात, राधा वहिनींनी 8-10 माणसं पाहुणे म्हणून बोलवलीत, त्या सगळ्यांचा स्वयंपाक मी घरी करेन असं म्हणाली. हे ऐकून अशोक मामांना धक्काच बसतो आणि ते म्हणतात, काय?
त्यावर तिचे बाबा म्हणतात, हो ना, त्याकरता तिने स्वतःच्या ऑफिसची पार्टीसुद्धा कॅन्सल केली. खूप मोठी गोष्ट आहे हो ही. अशोक मामा जेव्हा घरी येतात तेव्हा ईशा आणि इरान अशोक मामांना समर कॅम्पमध्ये काय काय झालं ते सांगू लागतात. ईशान तक्रार करत असतो, ही इरा खूप डरपोक आहे. छोट्या छोट्या गोष्टींना पण एवढी बिग असून पण घाबरते. त्यावर इरा म्हणते, मला नाही आवडत. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही आवडत तिला असं चिडवत जाऊ नकोस. तेव्हा अशोक मामा ईशानला म्हणतो, तुला फिशिंग येतं का? तिने फिशिंग केलं आहे. त्यावर ईशान म्हणतो, ते मला नाही आवडत. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग असंच असतं ते, ज्याला जे आवडतं ना त्याने तेच करावं. तितक्यात राधावहिनी भैरवीला आवाज देत येतात, सुनबाई ओ सुनबाई, झाला का स्वयंपाक? त्यावर भैरवी म्हणते, नाही करतीये. तेव्हा अशोक मामा म्हणतात, नाही करणार. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तेव्हा राधावहिनी अशोक मामांकडे बघू लागतात. अशोक मामा तिला म्हणतात, भैरवी रात्रीचा स्वयंपाक नाही करणार. त्यावर किशाभाऊ म्हणतात, अहो पण भाऊजी, आम्ही पाहुण्यांना इथंच बोलवलं ना. त्यावर ते म्हणतात, नाही नाही, पाहुण्यांना जरूर बोलवा, पण पाहुण्यांना हॉटेलमध्ये घेऊन जा. आणि ते भैरवीला म्हणतात, ते राहू दे. आणि राधावहिनींकडे जाऊन विचारू लागतात, राधावहिनी, घरी 10 माणसं जेवायला बोलवताना घरच्या बाईला विचारायला नको? ती घरात सतत नसते आणि असली तरी तिला सोयीचं आहे की नाही हे विचारणं गरजेचं आहे की नाही? तेव्हा राधावहिनी म्हणतात, बाप्पा, आम्हाला कोणी विचारलं होतं? आमचे सासरे तर 10-10 माणसं भस्कन घरी घेऊन येत. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तो काळ गेला, तो काळ गेला राधावहिनी. तुम्हीसुद्धा नोकरी केली आहेत ना. कमिटमेंट म्हणजे काय असतं ते तुम्हाला माहीत असेल ना. मग सुनबाईंनी ते पाळायला नको आणि तुम्ही बाहेरच्या पाहुण्यांना हॉटेलमध्ये घेऊन जा. त्यावर राधावहिनी आणि किशाभाऊ एकमेकांकडे बघू लागतात. पुढे अशोक मामा म्हणतात, आणि अगदीच जर तुम्हाला वाटलं तर पाहुण्यांना घरी बोलवा, पण जेवण मात्र बाहेरून बोलवा. आणि ते भैरवीला म्हणतात, अरे तुला बाहेर जायचं होतं ना कुठेतरी, मग हे काय करत बसली? जा जा, तू पहिले आवरून जा. त्यावर राधावहिनी म्हणतात, भाऊजी कशाला पाठवतात तिले पार्टीले? बरं दिसतं का ते? आणि काही कारणच नाही आहे ना. त्यावर अशोक मामा म्हणतात, तिला जायचं आहे हे कारण पुरेसं नाही आहे. आणि भैरवीला म्हणतात, जा तू. अशोक मामा राधावहिनींना म्हणतात, राधावहिनी, मुलांना जे सांगितलं तेच तुम्हाला सांगतो. ज्याला ज्याच्यात आनंद वाटतो तेच त्याने करावा. इकडे भैरवी पार्टीला जाण्याची तयारी करत असते. तेव्हा राधावहिनी तिच्या खोलीत येऊन म्हणू लागतात, आम्ही नाही केलं कधी असं. आमच्याकडे पाहुणे येत तेव्हा सगळं करू आम्ही, अगदी निकोतीने करू. आणि म्हणतात, माये सासरे जेवायला बसल्यावर अगदी माणसं येऊन राहिलेत असं सांगायचे आणि मी पीठ भिजव, भाज्या चीर, अगदी वेळेवर, कधी नाही म्हणले नाही, कधी कचकच केली नाही. त्यावर भैरवी म्हणते, हो का, माझे बॉस पण अगदी मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी माझ्यावर अचानक टाकतात आणि मी ती पार पाडते. त्यावर राधावहिनी म्हणतात, घरची नसती ना ती. त्यावर भैरवी म्हणते, असं कसं? घरालाही स्टेबिलिटी लागते. मग कामातनं जे पैसे मिळतात ते घरासाठीच तर वापरले जातात. तेव्हा राधावहिनी म्हणतात, बाप्पा, काय डोक्यावर घेऊन जाणार आहे एवढा पैसा? घरचं काम पण महत्त्वाचं असते मायबहीण. साराळे येते, ऑफिसचं काम करत राहते, ऑफिसला वाहून घेते, बरं नाही ते. त्यावर भैरवी म्हणते, नाही नाही, आयुष्यात कुठल्याही गोष्टीला पूर्णपणे वाहून घेणं बरं नाही. मग ते कामालाही नाही आणि घरालाही नाही. मी घरातलीही कामं करते आणि आत्तासुद्धा एवढ्या रात्री बाहेर जाते, ती ऑफिसच्या कामाकरता. त्यावर राधावहिनी म्हणतात, अहो माई बहीण, बाई जर घरात राहिली तर घराला शिस्त राहते. त्यावर भैरवी म्हणते, आमच्याकडे तर बाबा जरी घरात राहिले तरी घराला शिस्त राहते. त्यावर राधावहिनी विचारतात, मग बाबा काम करणार आहे का घरातली? त्यावर भैरवी म्हणते, नाही, जिला हे काम आवडतं, येतं, जिने या घराला जीव लावलाय ती करणार आहे आणि मी बोलवेल तिला. त्यावर त्या विचारतात, कोण व? त्यावर भैरवी म्हणते, कोणी नाही. आणि भैरवी तिथून निघून जाते. थोड्या वेळाने भैरवी पार्टीसाठी निघालेली असते. तेव्हा राधावहिनी तिला बघतात आणि विचारू लागतात, सुनबाई, अगं हे काऊन घातलं? त्यावर भैरवी म्हणते, मला आवडतं म्हणून. तेव्हा राधावहिनी म्हणतात, बाप्पा, दुसरं काही नाही का तुझ्याजवळ? अगं साडीबिडी नेस ना. त्यावर ती म्हणते, आहे ना, पण आता ऑफिस पार्टीला मी साडी नेसून जाऊ का राधा मामी? तेव्हा राधावहिनी म्हणतात, कसं दिसतं हे? माय, चांगल्या घरच्या पोरी हे असं घालून नाही जात, चांगली साजरी साडी नेसावं. भैरवी म्हणते, हळदी कुंकवाला नव्हती नेसली का?
आणि ती तिच्या कानामध्ये इयरिंग्स घालत असते. तितक्यात अनिश येतो आणि तिच्याकडे बघू लागतो. तेव्हा राधाबाईंनी मुद्दामच आवाज करतात. भैरवीच्या हातातून तिचं कानातलं पडतं. तेव्हा भैरवी ते कानातलं उचलून अनिशला म्हणते, अनिश जरा मला हेल्प करतो प्लीज. तेव्हा राधाबाईंनी तिच्या हातातून घेऊन म्हणतात, आणि इकडं अंगात नाही कला म्हणे चला चला. पुरुषाच्या जातीला जमतं का हे कानातलं घालणं बिलणं, आणि इकडं मी घालून देतो ना तुले. आणि त्या इयरिंग्स कानात घालू लागतात आणि म्हणतात, झिपऱ्या केसांचं काय करावं तुझ्या. आणि त्या खसकन भैरवीच्या कानातलं घालतात. तेव्हा भैरवीला दुखतं. त्यावर त्या म्हणतात, थोडंसं दुखतं काय त्यात. तेव्हा भैरवी रागातच अनिशला विचारते, येऊ मी. त्यावर तो म्हणतो, या गो सेफ. त्यावर ती म्हणते, वाव. तेव्हा ती पुढे जाऊन परत मागे वळून म्हणते, अर्ध्यापर्यंत तरी कंपनी देशील का मला अनिश. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.